शहर की ताज़ा तरीन खबरों के लिए सब्सक्राइब कीजिए EW नेटवर्क और बेल आइकॉन दबाना ना भूलिए। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। प्रगतीच्या वाटेने जाऊया साथीने, एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा। आवाज कोणाचा, आवाज जनतेचा, दाही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा। जोरदार शक्ति प्रदर्शन के साथ 25 ठाणे लोकसभा क्षेत्र के एनसीपी कांग्रेस महाआघाड़ी के प्रत्याशी आनंद परांजपे ने अपना नामांकन पर्चा भरा। पर्चा भरने से पहले प्रत्याशी परांजपे के प्रचार में ठाणे 5 पखाड़ी एनसीपी कार्यालय से जिलाधिकारी कार्यालय तक महारैली निकाली गई, जहां कार्यकर्ताओं का जनसैलाब सा उमड़ पड़ा। इस अवसर पर विधायक जितेंद्र आव्हाड, ऐरोली के विधायक संदीप नाइक, नवी मुंबई के महापौर जयवंत सुतार, प्रदेश सचिव संजीव नाइक, नवी मुंबई एनसीपी जिलाध्यक्ष अनंत सुतार, कांग्रेस जिलाध्यक्ष अनिल कौशिक, संतोष शेट्टी सहित मीरा भायंदर, ठाणे नवी मुंबई के नगर सेवक पदाधिकारी बड़ी संख्या में मौजूद थे। पूर्व मंत्री गणेश नाइक की उपस्थिति में पर्चा भरने के पश्चात प्रत्याशी आनंद परांजपे ने अपनी जीत पर 100% भरोसा जताया। आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि संयुक्त पुरोगामी आघाडीचा उमेदवार म्हणून सर्व कार्यकर्ते आज फॉर्म भरायला होते। माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब आता बरोबरच मीरा भाईंदरून माननीय मुझफ्फर हुसेन साहेब आहेत, नव्या मुंबईतलं रमाकांत म्हात्रे साहेब आहेत आणि फॉर्म भरताना लोकनेते गणेशजी नाईक, माजी खासदार संजीवजी नाईक, आमदार संदीपजी नाईक, सागरजी नाईक, त्यामुळे मीरा भाईंदरपासून नवी मुंबईपर्यंत सर्व आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते फॉर्म भरायला उपस्थित होते आणि आघाडीचाच उमेदवार जिंकणार हा आत्मविश्वास सर्व कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आहे। विकासाचे मुद्दे घेऊनच आम्ही लोकांसमोर जात आहोत। पुढच्या 5 वर्षांमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाला ज्या प्रगतीपदावर न्यायचं आहे ते विषय घेऊनच लोकांसमोर आम्ही जातो। वहीं गणेश नाइक ने भी इस अवसर पर अपनी भावनाएं व्यक्त की। बघा, ही 2019 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ठाणे लोकसभा मतदारसंघाचे आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे एक कासवाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपण जी कथा ऐकलेली आहे की ससा फार धावतो आणि कासव जागृतीने आपली वाटचाल करून आपल्या टार्गेटवर पूर्ण करतो, तशाच प्रकारचे आनंद परांजपे यांचा विजय हा निश्चित आहे, हे खात्रीपूर्वक सांगतो। नाही, प्रश्न असा आहे की लोकशाही प्रक्रियेमध्ये एक जण विजयी होत असतो, एक जण हार होत असतो। लोकांना दिलेले शब्द पूर्ण केले तर जनता विश्वास ठेवते, लोकांना दिलेले शब्द पूर्ण नाही केले मग कुठल्या तरी भावनिक गोष्टीचा आधार घेऊन लोकांच्याकडे मताची भीक मागावी लागते। माझ्या आयुष्यामध्ये कधी मी भावनिक नातं केलेलं नाही, व्यवहार केलेला नाही। आम्ही जे बोललो, व्यवहारी बोललो, विकासाच्या मुद्द्यावर बोललो, विकास करू बोललो आणि विकास केला आहे आणि म्हणून त्या आत्मविश्वास जीवावर नव्या मुंबईमध्ये तर आम्ही लीड घेणारच। म्हणजे महापालिकेला काँग्रेस राष्ट्रवादीचा 60,000 लीड होता, आता तो एक लीड 1 लाखापर्यंत न्यायचा विचार आहे। ठाण्यामध्ये जरी राष्ट्रवादी काँग्रेस वगैरे आमचे मित्रपक्षांचं बळ कमी दिसत असलं तरी सुद्धा या ठिकाणी सुद्धा आतून जनतेचा प्रभाव आणि ही लढाई ही लोकांना शब्द दिलेले आणि शब्द न पुरे केलेले पंतप्रधान माननीय मोदीजी विरुद्ध क्रोधित जनता ही अशी लढाई आहे। ब्युरो इनपुट EW नेटवर्क।